राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई विभागीय कार्याध्यक्ष सिद्धार्थ टी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व चेंबूर तालुका अध्यक्ष नंदू मच्छिंद्र सवणे यांनी वार्ड क्रमांक 154 आणि तालुक्यामधील सर्व माता भगिनींसाठी सर्व नागरिकांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते। या शिबिरामध्ये आजच्या परिस्थितीत स्त्रियांमध्ये होणारे ब्रेस्ट कॅन्सर, माउथ कॅन्सर आणि गर्भाशय पिशवीचे कॅन्सर अशा भयानक कॅन्सर रोगावरती मोफत तपासणी व मोफत उपचार तसेच हृदय, किडनी, डोळ्यांचे आजार अशा बरेच आजारांवरती आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते। या शिबिरामध्ये स्थानिक नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन त्याचा लाभ घेतला। या शिबिरात चेंबूर तालुका अध्यक्ष नंदू मच्छिंद्र सवणे यांच्यासह वार्ड क्रमांक 154 चे वार्ड अध्यक्ष भरत हिंदुजा, वार्ड क्रमांक 153 चे वार्ड अध्यक्ष अनिल भोसले आणि वार्ड क्रमांक 152 चे वार्ड अध्यक्ष संदीप कांबळे, चेंबूर तालुका महासचिव गणेश रणशेवरे, चेंबूर तालुका उपाध्यक्ष पलानी सामी, चेंबूर तालुका सहसचिव कुमार गायकवाड, सुशील पेठे, युवराज कदम, लता गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, धनराज करटमोल, चिमण ककरेच्या, चेंबूर तालुका अध्यक्ष सेवादल अशोक जोगदंड तसेच वार्ड कमिटी प्रीती पाशी, ज्योती साबळे, पप्पू असराणी, प्रणिता असराणी, निशा पाठक, हिना पाठक, सोनू यादव, किसन छाबरिया, कविता मुकेश पाशी, कविता कतारिया, संतोष खरात, अशोक पवार, पूनम मोरे आदी उपस्थित होते। नंदू मच्छिंद्र सवणे, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चेंबूर तालुका अध्यक्ष आहे आणि आज चेंबूर तालुक्यामध्ये वार्ड क्रमांक 154 मध्ये येणाऱ्या 22 तारखेला म्हणजे 22 जुलै रोजी आमच्या पक्षाचे नेते माननीय नामदार श्री अजितदादा पवारसाहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, आज 22 तारखेला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही 20 जुलै रोजी चेंबूरमध्ये आम्ही भव्य अशा आरोग्य शिबिराचे आम्ही आयोजन केले आहे। ते आरोग्य शिबिर त्याच्यामध्ये खूप काही अशा गंभीर आजारांवरती मोफत उपचार तर आहेत, ट्रीटमेंट आहेत, शिवाय त्याच्यामध्ये भविष्यात जर असं तर कोणाला आजार जर डिटेक्ट झाला तर त्याचा पूर्ण आजारांचा खर्च जो आहे तो आमच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे। या आरोग्य शिबिरामध्ये विशेष म्हणजे कॅन्सर, हृदयाचे विकार, तुमचे किडनीचे, डोळ्यांचे मोतियाबिंदू अशा सर्व आजारांवरती आम्ही मोफत इथे उपचार करतो आहे। येणाऱ्या काळात तर निश्चितपणे आता तुम्ही पाहिलं असेल की ज्या माझ्या माता भगिनी आहेत या आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून त्यांना आपल्या प्रकृतीकडे वेळ देता येत नाही आहे, तर कुठेतरी त्या आजाराकडे दुर्लक्ष होतं। अशा लोकांसाठी आम्ही एक मोफत आरोग्य शिबिर आयोजन केलं की जेणेकरून त्यांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, यावं त्यांनी फ्रीमध्ये त्यांनी ट्रीटमेंट करण्यात यावी, त्यांचा तपासणी करून घेण्यात यावी आणि त्या तपासणीमध्ये जर काही भविष्यात जर काही आढळलं मग त्याच्यामध्ये आम्ही हृदयाच्या एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टिक असेल किंवा ओपन बायपास सर्जरी असेल किंवा महिलांचे ब्रेस्ट कॅन्सर असेल, माउथ कॅन्सर असेल किंवा त्यांच्या गर्भाशयाच्या पिशवीचे कॅन्सर असेल, अशा सर्व गोष्टींची तपासणी मोफत ठेवली आहे व भविष्यात जर कुठल्या आम्हाला डिसीज जाणवले किंवा पेशंट सापडला तर आम्ही पूर्णतः फ्रीमध्ये त्याचा उपचार करून देतो आहे। तर जे शिबिर जे आपण घेतलं आहे वार्ड क्रमांक 154 मध्ये चेंबूर कॅम्पमध्ये आणि या शिबिराचं आता जे इकडचे जे माझे वार्ड अध्यक्ष जे आहेत भरत हिंदुजा, तालुकाचे जे उपाध्यक्ष आहेत पलानी सामी, तालुका सचिव कुमार गायकवाड, शिवाय आपल्या तालुका सचिव आपल्या सुशील पोटे किंवा जे माझे सहकारी आहेत गणेश रणशेवरे महासचिव वर विशेष म्हणजे या शिबिराला जर कोणाला प्रोत्साहन किंवा कोणाला जर मी श्रेय देणार असेल तर ह्या ज्या माझ्या मागे जे माता भगिनी माझ्या उभा आहेत, विशेष म्हणजे आमची प्रीतीताई, आमची ज्योतिताई, परत आमच्या आसराणीताई यांचा खूप मोठ्या या शिबिराला मोलाचा वाटा आहे। कारण स्त्री शक्ती त्यांनी आज दाखवून दिलं, स्त्री शक्तीची काय ताकद असते ती सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण येत आहेत, तपासणी करून जात आहेत। एवढ्या मधल्या काळात पाऊस पण आला होता तरी लोक येत आहेत, त्यांच्या सोयीप्रमाणे उपचार करून जात आहेत। संध्याकाळी 4 वाजेपर्यंत शिबिर चालू राहणार आहे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत या शिबिराचा
लाभ कसा देता येईल हा प्रयत्न करू आणि कार्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही शिबिर आयोजित केलं आहे। गेल्या वर्षी आम्ही शाळेच्या गरीब विद्यार्थ्यांना मोफत 500 विद्यार्थ्यांना मोफत शाळेच्या बॅग वाटल्या होत्या, 110 डझन वह्या वाटल्या होत्या। यावर्षी असा विचार केला की काहीतरी आरोग्याच्या संदर्भात आपण लोकांसाठी काहीतरी करूया, जनतेसाठी काहीतरी करूया। या दृष्टिकोनातून लोकांचा जनतेचा आरोग्याचा हिताचा विचार करून आम्ही हे शिबिर आयोजित केलं आहे। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।